सभापती महोदय, सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षाच्या एकत्रित प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे। सभापती महोदय, शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा राज्याचा आहे आणि नेहमी या शेतकरी दुष्टचक्रात सभापती महोदय अडकलेला असतो। कर्जमाफी असेल, बियाणं, खतं, आर्थिक मदत, हमीभाव अशा प्रकारच्या अनेक योजना यापूर्वी सभापती महोदय करण्यात आल्या। परंतु आज ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत नाही की पूर्णपणे हा शेतकरी अजूनही चिंतामुक्त त्या ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून यातून ठोस मार्ग काढण्यासाठी सभापती महोदय आवश्यकता आहे। राज्यातील 80 ते 85% जमीन ही कोरडवाहू आहे आणि त्यामुळे 80-85% हा शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम सभापती महोदय आपल्या सगळ्यांना माहीत आहेत। कधी अतिवृष्टी येते, कधी महापूर येतो, कधी महिनाभर पावसाचा खंड पडतो, तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो। कधी पाऊस चांगला पडतो पण कधी वीज मिळत नाही। पाणी असेल तर विजेअभावी पाण्याचा उपयोग करता येत नाही आणि त्यामुळे सभापती महोदय या 80% कोरडवाहू जमिनीला पाणी मिळाले पुरेसे आणि दिवसा जर मिळालं तर शेतकरी आत्मनिर्भर सभापती महोदय होऊ शकतो। हा विचार तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचं राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केला आणि 2014 नंतर शाश्वत शेतीचे प्रयोग राज्यात सभापती महोदय सुरू झाले। दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जलयुक्त शिवारसारखी योजना आणली आणि सिंचनाच्या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना त्यामुळे गती सभापती महोदय देण्यात आली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतीसाठी स्वतंत्र फीडर असतील, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून, जलजीवन मिशनच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सभापती महोदय झाला। सभापती महोदय, महायुती सरकारनं दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळ मुक्त करण्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले, ज्याचं आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे। पूर्व आणि पश्चिम विदर्भासाठी वैनगंगा नळजोड प्रकल्प असेल, वैनगंगा नदीजोड प्रकल्प असेल, मराठवाड्यासाठी सभापती महोदय दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प असेल, उत्तर महाराष्ट्राशी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प असेल, उत्तर महाराष्ट्रासाठी नारपार गिरणाजोड नदी प्रकल्प असेल आणि मुंबईसाठी दमणगंगा पिंजाळ हा प्रकल्प असेल, या माध्यमातून सभापती महोदय मुंबईला 31.60 अब्ज घनफूट, मराठवाड्याला 25.60 अब्ज घनफूट आणि तापी खोऱ्यासाठी 10.76 घनफूट पाणी कोकणातून त्या ठिकाणी दिलं जाणार आहे। हे नदीजोड प्रकल्प सभापती महोदय निश्चितच महाराष्ट्राला संजीवनी देणारे आहेत आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात सभापती महोदय भर टाकणारे आहेत। सभापती महोदय, याबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। मराठवाडा हा भाग कोरडवाहू शेती करणार आहे। सभापती महोदय, मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर व्हावा यासाठी पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प जो शासनाने घेतला त्याचं निश्चितच कौतुक केलं पाहिजे। सभापती महोदय, कोकणातला अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्याला दिलासा मिळणार असेल तर आपण सगळ्यांनी मिळून सभापती महोदय निश्चित या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे। ते मनापासून अभिनंदन मी या ठिकाणी करतो। सभापती महोदय, ज्या नद्यांमधून पाणी वळवण्यात येणार आहे त्या नद्यांची आजची स्थिती काय आहे याचाही विचार आपण केला पाहिजे। आज उल्हास नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते, हे प्रदूषण थांबवण्याची गरज आहे। नाले आणि ओढ्यांच्या माध्यमातून जागोजागी सांडपाणी, रसायन मिश्रित पाणी रोज या उल्हास नदीत त्या ठिकाणी सोडलं जाते। नदी पात्रात आणि किनारी भागात अनधिकृत बांधकामांमुळे नदीचं अस्तित्व सुद्धा सभापती महोदय आज धोक्यात आलेलं आहे। दरवर्षी जलपर्णीच्या समस्येमुळे पाण्याची पातळी सुद्धा सभापती महोदय खालावली जाते।
शासनाने जरूर कोकणातील पाणी मराठवाड्याला द्यावे, पण या नद्यांच्या प्रदूषणावर सुद्धा तोडगा काढण्यासाठी एक विशेष यंत्रणा उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. उल्हास आणि तिच्या उपनद्या आहेत. वालधुनी या उपनदीचे उदाहरण मी देतो. वालधुनी एवढी प्रदूषित झाली आहे की काही दिवसांनी नदी डेड रिव्हर म्हणून जाहीर करावी लागेल का, अशा प्रकारची भीती सभापती महोदय त्या परिसरातल्या नागरिकांना आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सभापती महोदय याकडे लक्ष दिलेलं नाही. कितीतरी उद्योगातून दिवसा ढवळ्या सभापती महोदय ट्रीटमेंट न करता त्या ठिकाणी पाणी सोडलं जातं आहे, परंतु कुठल्याही प्रकारची उद्योगधंद्यांवर कारवाई होत नसल्याचं दिसतंय. सभापती महोदय, पैशाच्या लोभापाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ रोज एका नदीची हत्या करत आहे आणि याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि या प्रस्तावाच्या निमित्तानं सरकारने याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती सभापती महोदय राहणार आहे. सभापती महोदय, मराठवाडा हा महाराष्ट्राचाच भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्र एकसंध आहे. त्यामुळे कोकणी माणूस हा नदीजोड प्रकल्पाला विरोध करणार नाही, पण किमान या नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी, अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी, जलपर्णी काढण्यासाठी, नदीतील गाळ काढण्यासाठी कठोर उपाययोजना शासनाने केल्या पाहिजेत अशा प्रकारची या ठिकाणी माफक अपेक्षा या ठिकाणी आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.